वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह. मतासाठी सर्व काही असा जमाना आहे सध्या, पण मताचा विचार न करता त्याची चंद्रमुळी झोपडी असेल तर त्या झोपडीला असा घराचा आकार देणारा मित्र आहे माझा दीपक. आणि त्याचा फोन आला की मी नेहमी म्हणतो दीपका मांडीले तुला सोनियाचे काच, आणि ते गाणं म्हणत राहतो, त्याला मजा येते. तर हा दीपक खरंच लोकांच्या घरात दीपक लावणारा. मी रस्त्याने चाललेलो होतो, म्हटलं कुठं चालला, पण चला ना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मग ती गोष्ट ही मी पाहिली आणि मनोमन खूप सुखावलो मी. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, घर पाव बांधून आणि लग्न पाव करून. तर घर पाव बांधून या परीक्षेत सगळेच जण जातात, कारण स्वप्नच असतं सगळ्यांचं स्वतःचं घर असलं पाहिजे, आणि लग्नही करून पाहतात सगळे, आणि दोन्ही वेळेला माणूस फाटतो सगळ्या बाजूनी. पण लोकांचं घर बांधून पाहावं तर ह्याच्यामध्ये सुद्धा माणूस कसा फाटतो आणि किती फाटतो, तर याचं हे उदाहरण आहे. ही ती ताई आहे, हे आमचे दीपक डोके मित्र आहे माझा. आणि हा माणूस कोरोना काळात सिलेंडर, ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन आहे ना, या व्यवस्थेच्या चिधड्या उडवणारा माणूस आहे. हातामध्ये सिलेंडर घेऊन त्या हॉस्पिटलच्या बाहेर निघाला होता, आणि त्यासाठी खूप यातना भोगाव्या लागल्या, खूप बदनामी झाली, खूप लोकांनी शिव्या दिल्या, खूप लोकांनी आशीर्वाद दिले, खूप लोकांनी टीका केली, खूप लोकांनी कौतुक केलं. सगळं सहन करून आम्ही दोघं जण कोरोना काळापासून एकत्र आहोत. आता आमच्या मैत्रीला 5.5 वर्ष झाले. मी इकडे कपडे काढले, त्यांनी तिकडे ते सिलेंडरचा लोचा केला आणि लोकांना मदतच केली, त्याच्यामध्ये दुसरं काही केलंच नाही. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही चंद्रमुळी झोपडी कशी होती. हे बघा, ही ती ताई आहे. थांब ना, ही ताई दाखव. ही ती ताई आहे, तिच्यासाठी या दादानं घर बांधलेलं आहे. आणि हे असं घर होतं पूर्वीचं. त्याला हे दाखव. हां, येस येस येस, पुढचा दाखव. मोठं कर ना, ते आडवं करा. हे बघा, हे पहिलं घर. हे बघा, हे दाखव. आणि आता बघा कसं आहे ते. पुढचं दाखव. हा, हे बघा, ही पूर्वीची परिस्थिती. हे बघा, चंद्रमौळी म्हणावं तरी कसं, चंद्राचा अख्खा होता घरात तिच्या. चंद्रमौळीचा अर्थ असा असतो की तिरीप येती, चंद्राच्या प्रकाशाच्या तिरीप येत राहतात घरामध्ये. इथं अख्खा चंद्र घरात येत होता, अशी परिस्थिती आहे. आणि तिचं मागणं काय होते दीपककडे, की दादा मला फक्त पत्रे टाकून दे रे म्हणे. फक्त पत्रे मागितले होते तिने. पण आता दीपकने तिला हा ओटा दिला, हे प्लॅस्टर सहित पूर्ण घर दिलं, कोबा करून दिला, मस्त फ्रेम दिली पहा, त्याला एक सुंदर खिडकी दिली, सगळ्या गोष्टी तिला मिळाल्या. ती भरून पावली. आणि ती एकटीच बरं का, मी तुम्हाला म्हटलं ना मतासाठी सर्व काही. आता इथं गणित मांडायला पाहिजे होतं दीपकनी. 10 मतं असतील तर करावं का हे, पण दीपक आहे ना हिशोबात एकदम मठ्ठ निघाला. इथं एकच मत आहे, फक्त एक मत. आता तुम्हीच मला सांगा, मतासाठी आंधळपणात चाललाय का? तर जितेंद्र भावेज लाईव्ह मध्ये मी कुठल्याच कमर्शियल गोष्टी कधीच घेत नाही, आणि कधीच व्यावहारिक राजकारणातल्या कुठल्याच माणसाचा कुठलाच रिपोर्ट मी कधीच कव्हर करत नाही. पण मला इथं राजकीय गणित दिसत नाही, मला इथं राजकारणातला व्यवहार दिसत नाही. सिलेंडर घेऊन जसा तो डोक्यामध्ये राग घालून निघाला होता ना, तशाच त्वेषामध्ये केलेलं काम आहे, त्याच सहृदयतेनं केलेलं हे काम आहे. आणि तुम्हाला सांगतो, मला ह्याला म्हणाला, मी आंबेडकर नगरवरनं निघालो, तर मला म्हणे आपण गजाननला पहिले चहा पिऊ. म्हटलं अजिबात चहा पिणार नाही. म्हटलं मी तुझ्या या घर बांधण्याचा जो काही हा रिपोर्ट आहे, हा जितका लवकर समाजामध्ये स्प्रेड होईल ना तेवढं चांगलं आहे, मला गॅरंटी आहे. अख्ख्या महाराष्ट्रात दीपक या घर बांधण्यामुळं कमीत कमी 4 घरं महाराष्ट्रभर आहे ना, कोणी ना कोणी दीपक बांधणार आहे. कोणाच्या तरी काही ताई नाव काय तुझं, लता शिंदे, एकनाथ शिंदे. लता शिंदे सारख्या कुठल्या ना कुठल्या महिलेसाठी, पुरुषासाठी कोणी ना कोणी घर कुठेतरी बांधणार आहे. 4 घरं बांधले जाते दीपक. आय ॲश्युअर यू, आय गॅरंटी यू. कारण आहे ना, हे प्रेरणादायक काम आहे आणि ही प्रेरणा पसरली पाहिजे. जितेंद्र भावेज लाईव्ह मधून आपण
प्रेरक गोष्टी ज्या आहेत आणि प्रेरणा देणारी माणसं जी आहेत त्यांनाच आपण जगभर पसरवण्याचा विडा उचललेला आहे आणि आपण ते करूनच थांबणार, आपण माघार घेणार नाही, बिलकुल नाही. लताताई काय म्हणते, तुझं कसं झालं घर? दीपकनी किती पैसे घेतले याच्यामध्ये, त्याच्याकडनं पैसे किती खाल्ले? 2000 रुपये. 2000 कसले पत्र्यासाठी नाही, कशाला आले ते? कसे आले तुझे पैसे? ते भंगार विकून आले, ते भंगार विकून. आता त्या ताईला ते पण सांगता येत नाही. आता याचं जे भंगार होतं ना ते विकलं, त्याचे 2000 रुपये आले आणि त्याच्याच घरामध्ये टाकून दिलेले. पण पहिल्यांदा दीपकनी आहे ना इंदिरा आवास योजना ना, नाही रमाबाई आवास योजना, रमाबाई आवास योजनेतनं खटपट करून पाहिली बर का. रमाबाई आवास योजनेतनं खटपट करून बघितली, कारण दीपक अनेक अधिकाऱ्यांबरोबर बसतो उठतो, त्याला वाटलं की सक्सेस होऊन जाईल, पण ते काही उचललं जाईना. या ताईची शेजारीने बघा, हिने मला सुद्धा आता जीव लावलाय. आल्या आल्या मला पहिलं पाणी दिलंय, खुर्ची दिली आहे, चहा पाजलाय, तर शेजारीन पण तिला खूप चांगली मिळाली. आणि याच शेजारणींनी दीपकच्या डोक्यात घातलं की दीपक भाऊ हिच्यासाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला. आता बघा एक अजून सुंदरता सांगतो तुम्हाला ह्याच्यातली. सध्या माहोल देशभरामध्ये खूप विद्वेषाचा आहे. जात पात, धर्म, पंथ, रंग, लिंग, भाषा, प्रांत, गरीब, श्रीमंत, काळा, गोरा, उंच, बुटका, सगळे भेद चालू आहेत आता या क्षणाला. आणि दुर्दैव आहे आमचं, 78 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण आम्ही ते भेदाभेद सोडायला तयार नाही. पण दुसऱ्या बाजूला त्याचं खंडन करणारं उदाहरण दीपकनी घालून दिलेलं आहे. काही संबंध नाही अर्थार्थी दोघांचा, कुठला हिशोब नाहीये, कुठला व्यवहार नाहीये, कुठलं गणित नाहीये, कशाचंच गणित नाहीये. आणि सुंदर वास्तू साकार झालेली आहे. स्वतः मी सुखावलो. कुणाचं तरी सुख पाहून आहे ना, सुख मिळण्याची जी गोष्ट असते ती मला मिळाली. दीपक काय हिशोब मांडणार आहे बाबा? लता शिंदे ही माझ्या ऑफिसला रोज फिरायची. मागे एक 3 महिन्यापूर्वी आली, तिने सांगितलं का मग माझं घर पूर्ण पडलंय भाऊ, मी एकटीच निराधार महिला आहे, तर माझं घर पडलंय, ते घर तुम्ही मला कुठल्या तरी नगरपालिकेच्या स्कीममधून किंवा शासनाच्या स्कीममधून, कारण की मी शिंदे गटामध्ये काम करत असताना माझ्या इथे शिंदे साहेबांचा फोटो मोठा लागलाय माझ्या ऑफिसला. तर तिला कुठेतरी वाटलं का बा हे शिंदे साहेबांचं ऑफिस आहे, तर इथं आपण शिवसेनेच्या ऑफिसमध्ये जाऊन मदत मागितली तर आपल्याला मदत होईल. जेव्हा मी नगरपालिकेच्या घरपट्टी आहे, मतदान कार्ड आहे, तिच्याकडं राशन कार्ड आहे, तिच्याकडे आधार कार्ड आहे, सर्व प्रूफ तिच्याकडे भरपूर आहे. पण जेव्हा मी नगरपालिकेमध्ये पेपर घेऊन गेलो आणि त्या नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो, तर ती एससी समाजाची नसल्यामुळे तिला ती स्कीम लागू होत नाही, कारण की स्लम वस्ती जिथे आहे त्या स्लममध्ये फक्त रमाई आवास योजना चालू आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठली आपलं स्कीम चालू नाहीये. तर मग मी तिला सांगितलं का बा काय नगरपालिकावाल्यांनी असं सांगितलं तुझं काय घर होणार नाही. पण ती सलग 3 महिने सर 90 दिवस ते 100 दिवस माझ्या ऑफिसला रोज यायची. भाऊ आहेत का, मी नसायचो तरी माझ्या पुतण्याचा मला फोन यायचा, भाऊ त्या काका ती आली आहे, तिला सांगायचं सांगते, तिला आपण बांधून देऊ. तर त्याच्यानंतर आमच्या मोरेताई पण जेव्हा भेटली ना तेव्हा मला सांगायची दीपक भाऊ तिच्या घराचं काय झालं. तर मी माझ्या मिसेसशी बोललो, म्हटलं असा विषय आहे का बाबा, एक महिला रोज येते म्हटलं ऑफिसला. तर माझ्या मिसेसने पण मोठं मन करून सांगितलं का माझ्याकडचे 2 पैसे घ्या पण तिचं घर बांधून द्या. तर माझ्या मिसेसने मला काही पैसे दिले, काही माझ्याकडे होते आणि तिने फक्त किती खर्च आला सर? साधारण 60,000च्या पुढे खर्च गेलाय, कारण पत्रेच बोलली होती. आणि मी असा विचार केला का हे जे घर बांधण्यासाठी हे मला देवाने प्रेरणा दिली आणि देवाने मला शक्ती दिली, ही बांधून दे. आणि फक्त पत्रे मारून काय करायचं, मी म्हटलं एक दिवाळीचा सण आहे, दिवाळीच्या सणानिमित्त एक निराधार महिलेला आपण एक चांगलं घर बांधून देऊ, दिवाळीचं गिफ्ट देऊ. कारण की जसं सर तुम्ही बोलले होते, आपलं जसं तुम्ही आंबेडकर नगरहून येताना प्रसंग सांगितला, आपलं संभाषण काय झालं, तोडणं सोपं आहे, जोडणं खूप अवघड आहे. रचना उभारणं अवघड आहे. उभारलं गेलंय, आता पाडायचं ठरलं ना 10 मिनिटात 2-4 घर पाडून टाकू आपण 10 मिनिटात. पण उभं करायचं म्हटलं ना तर किती दिवस लागले सर? आजचा 8वा ते 10वा दिवस आहे. मला वाटलं तर 2 दिवसात होईल, पण
खूपच ते असं मोठं काम म्हणजे तो जसं नाही का घर बांधून आणि लग्न करावं का असं एक मन आहे. तर एक घर बांधून पाहिलं, खूप त्रास असतो त्याच्यामध्ये. रोज सकाळी यावं लागतं, काय करतोय मिस्त्री काय नाही. पण मिस्त्री चांगला आहे, आजूबाजूचे लोक पण चांगलेत का ते पण लक्ष देतात त्यांना. आता हिच्या घरामध्ये लाईट सुद्धा नाही सर. बाजूवाले हे सलीम भाई हे लाईट द्यायचे, ही समोरची ताई पाणी द्यायची, चहा द्यायची. अनेक लोक का विटा उचलण्यापासून सर्व काम केलं लोकांनी. क्या बात आहे, बढिया बढिया, मस्त मस्त. बघा माणुसकी आणि मानवता सापडते ना भूक लागलेल्या लोकांमध्ये. त्या गोष्टीचा आम्हाला पण खूप आनंद झाला. दीपक भाऊने एवढं मोठं काम केलं, बिचारीचं घर बनवून दिलं, आम्हाला खूप आनंद वाटला. ते दीपक भाऊ म्हणजे लई आता दीपक लावायचा ना, आता इकडची दीपक लावून द्या. तो दीपक लावायचा ना, उद्या लावायचा आहे तो दीपक. माझा इकडे खंबा आहे, 2 खंब्याला लावून द्या तुम्ही. 2 खंबे बस, 2 खंबे. तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही जे ज्या पद्धतीनं सांगितलं ना त्याचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. आम्ही गेलो होतो भोगलगावला, अण्णाभाऊ साठे नगर मध्ये, आणि त्याच्या अगोदर गेलो होतो राजापूरला, बीड जिल्हा, गेवराई तालुका. म्हणजे जमिनीच्या वरचा आहे ना, 1-1 फूट 2-2 फूट जमिनीच्या वरची माती आहे ना, ती सुद्धा वाहून गेलेली खाली डायरेक्ट मुरून. अशी परिस्थिती झालेली त्या गावातल्या लोकांची. आणि अण्णाभाऊ साठे नगर मध्ये ना लोकांच्या घरात अर्ध पाणी भरलेले, लोक पळून गेलेले तिथून. त्या ठिकाणी आम्ही जवळपास 1 लाख रुपयाचा किराणा दिला बरं का. किती घरं? फक्त 30 घरं होते. मग दुसऱ्या वेळेला आम्ही त्यांना शब्द दिला होता की गावात येऊन आम्ही दिवाळी साजरी करू. मग आपण मिठाई घेऊन गेलो, 250 पोरांना कपडे घेऊन गेलो, मुलींचे कपडे, मोठ्या मुलींचे कपडे, छोट्या मुलींचे कपडे, छोट्या मुलांचे, मोठ्या मुलांचे कपडे, औषधं घेऊन गेलो, सॅनिटरी नॅपकिन घेऊन गेलो. तुमच्यावरून सांगतोय बरं का ही गोष्ट. आणि नेमकं काय केलं आपण, अण्णाभाऊ साठे नगर मध्ये गेलो नाही दिवाळी साजरी करायला. फक्त त्यांच्या समोर शाळा होती आणि मंदिर होतं, तिथं आपण सगळा बस्तान मांडलं, सगळा बाजार मांडला आणि अख्ख्या गावाला बोलून घेतलं. त्यांना लय राग आला माझा. ते म्हणे आमच्याकडं का नाही आले म्हणे. तर म्हटलं अहो आता वाटायला आलोय ना आपण, दिवाळी गावाबरोबर साजरी करणार आहे आपण, आणि ज्याला खरंच कपडे नाही तोच येणार आहे ना घ्यायला. तर म्हटलं असं करू नका. जर मागच्या वेळेला तुम्हाला सगळा किराणा तुमच्या इथं जर खाली केला, मी रात्री गेलो 9 वाजता, सगळा किराणा जर तुमच्या इथं मी खाली केला, त्यावेळेला गावातल्या लोकांना दिला नाही, म्हणजे आता तुमच्याकडे 4 महिन्याचा किराणा झाला म्हणलं सगळ्यांच्या घरामध्ये. तर आता मी जर 10 लाखाचा जरी ट्रक आणून टाकला ना इथं, आणि 4 दिवसांनी परत इथं कपडे द्यायला तुम्ही परत म्हणाल आमच्याकडे आलाच नव्हता. असं नसतं. दिवा लागला जाईल, यादी कधी संपणार नाही. आणि कसं असतं, थोडक्यात सुख मानायची सवय लावावी लागेल, पर्याय नाही. आणि दीपक आहे ना अब्जोपती नाहीये का रोज कोणाच तरी डोक्यात दगड घालतो, लाखो करोड रुपये कमवून आणतो, असला पोरगा नाही येतो. हा, त्याला जेवढं देणारानी देत जावे, घेणारानी घेत जावे. घेणारानी घेता घेता आहे ना देणाऱ्याचे हात घ्यायचे असतात, म्हणजे त्याची ती वृत्ती घ्यायची असते. 60,000 रुपये आज कोणी कोणासाठी खर्चायला तयार नाहीये, आणि त्यामुळे आपण त्याला सॅल्यूट करू. आय लव्ह यू दीपक. बहुत बढिया, बहुत बढिया. खूप छान काम झालेलं आहे. वंदे मातरम. खूप केलं, खूप चांगलं केलं.